नमस्कार, मी दीपा काकडे गायकवाड. मानवता धर्म शिकवणारी अतिशय सुंदर, नितांत सुंदर जिला आपण म्हणू अशी प्रार्थना आपण आज गाऊया. तर प्रार्थना आहे, हीच आमुची प्रार्थना. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. आहे ना सुंदर? त्यातला शब्द निशब्द मनाला भिडणारा असा आहे. एका मुलाखतीमध्ये मला वाटतं नाना पाटेकरांची मुलाखत होती आणि त्यांनी ती एक प्रसंग सांगितला होता या प्रार्थनेच्या लिखाणामागचा. कुठल्याही धर्माचा जातीचा उल्लेख न करता, कुठल्याही देवाचा उल्लेख न करता एक सुंदरशी प्रार्थना विश्वाच्या निर्मिकास उद्देशलेली लिहिण्याचा तो प्रसंग आहे आणि त्यातून निर्माण झालेली ही नितांत सुंदर आणि मानवतेचा संदेश देणारी प्रार्थना खरोखरच मनाला भिडणारी आहे. आणि अशा प्रार्थनेतून मानवता विद्यार्थ्यांमध्ये, म्हणजे माणूस म्हणजे काय आणि आपण माणसाशी कसं वागायला पाहिजे, तुम्ही आणि आम्ही सारखेच आहोत आणि मला जसं वाटतं माझ्याशी कुणी वागावं तसं मीही त्यांच्याशी वागलं पाहिजे अशी शिकवण देणारी ही प्रार्थना अतिशय सुंदर आहे. आपण आपल्या शाळेमध्ये नेहमीच घेतो आणि आज मी ती प्रस्तुत केली आहे. आपणाला ती कशी वाटली? चाल फार कठीण होती, तरीही मी सादर करण्याचा प्रयत्न केला. आपला अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद.